महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, 829 कोटीच्या कामांना लवकरच मंजुरी, पालकमंत्री अतुल सावे। श्री क्षेत्र माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या 829 कोटी रुपयांच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले। दिनांक 17 एप्रिल रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते। पालकमंत्री अतुल सावे यांनी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हा अधिकारी जयनीश चंद्रा दोंतुला, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सावे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूरगडच्या विकासासाठी 829 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता। या निधी अंतर्गत प्रस्तावित विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून वन विभाग व पुरातत्व विभागाच्या नियमानुसार आवश्यक त्या दुरुस्त्या करून विकासाला गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी श्री रेणुका माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। तसेच निधी अभावी रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात नुकतीच नामदार गुलाबराव पाटील यांनी बैठक घेतली असून लवकरच निधी उपलब्ध होईल अशी माहितीही त्यांनी दिली। शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाईल, असे ते म्हणाले। आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री सावे यांनी श्री दत्त शिखर संस्थान येथे जाऊन भगवान दत्तात्रयाचे दर्शन तसेच परमपूज्य डॉक्टर धनेश्वरजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर त्यांनी रेणुका माता मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विकास कपाटे व व्यापाऱ्यांच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व रेणुका मातेचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी निळकंठ म्हस्के, संध्याताई राठोड, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, फिरोज पठाण, विलास पाटील, मनीष राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड।